हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, तुमच्या पण इथे गॅलरीमध्ये छोट्याशा गार्डनमध्ये अशी ओव्याची पानं आहेत का? तर मग आता ओव्याची पानं पिवळी व्हायच्या अगोदरच आपण आज छान अशी मस्त रेसिपी तयार करणार आहोत. तुम्हाला असं वाटलं असेल आता आपण ओव्याच्या पानांची भजी करणार आहोत, पण आपण जी रेसिपी करणार आहोत ती पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि त्याचबरोबर कमी तेलकटसुद्धा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर पहा, आपल्याला अशी मस्त हिरवीगार पानं ओव्याची घ्यायची आहेत आणि मग अशा एका पसरट भांड्यामध्ये ते घेऊन त्याच्यामध्ये पाणी ओतून एक 5 ते 10 मिनिटासाठी ते भिजायला ठेवू. म्हणजे कसं त्याच्यावरची जी माती असते ती सर्व निघून जाईल. ओव्याची जी मागची बाजू आहे ती थोडी खडबडीत आहे, त्याच्यामध्ये माती आणि धूळ भरपूर साचलेली असते. म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे, म्हणजे कशी जी माती आहे ना ती भांड्याच्या तळाशी जाऊन जमा होते. आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती तुम्ही कधीच केली नसेल. 100% सांगते, ही तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल, म्हणून तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण ही सर्व पानं व्यवस्थित अशी धुवून घेऊ. आपण एक हाऊस म्हणून गॅलरीमधल्या कुंडीमध्ये ओवा टाकतो आणि मग ओव्याचं झाड येतं, पण लवकर ओवा येत नाही. मग ही ओव्याची पानं आहेत ती पिवळी होऊन जातात. मग आपण त्याची भजी वगैरे करतो. पण आज आपण एकदम भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही रेसिपी नक्की आवडणार. 100% गॅरंटी देऊन सांगते, आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही ही रेसिपी नक्की करणार. तर पहा, इथे आपली ओव्याची पानं व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून झालीत. आता आपल्याला ही 2 वेळा ओव्याची पानं धुवून घ्यायची आहेत. पहिलं पाणी आहे ते आपण फेकून दिलं. आता परत एक स्वच्छ पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये परत आपण ही ओव्याची पानं धुवून घेऊ. आता आपण ही पानं धुवत असताना जास्त दाब देऊन धुवायचं नाही, वरच्यावर असं चोळून घ्यायची, नाहीतर मग ही पानं तुटून जातील. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून एक लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन युट्यूबरसाठी लाख मोलाची असते. तर पहा, इथे दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा आपली ही पानं व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून झालीत. आता आपण ते हलक्या हाताने उचलून एका भांड्यामध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे हिरव्या आणि ताज्या अशा ओव्याच्या पानांपासून आपण जर रेसिपी केली तर आपल्या शरीरासाठी ती खूप अशी पौष्टिक असते. तर पहा, इथे आपण सर्व पानं धुवून घेतलेली आहेत. आता आपण ही पानं सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, इथे पाणीसुद्धा व्यवस्थित असं निथळलं गेलं आहे. आता आपण व्यवस्थित असं एक एक करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. व्हिडिओ पाहून समजलंच असेल की ही पानं किती छान अशी हिरवीगार आहेत. अशा प्रकारे आपण या रेसिपीसाठी कोवळ्या पानांचा वापर केला आहे. झाडावर जर ही राहिली असती पानं तर पिवळी पडून गेली असती, म्हणून आपण ती काढून त्याची एक वेगळी रेसिपी तयार करणार आहोत. तर पहा, दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला जर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करायचं नसेल तर तुम्ही ते बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे जसं कोथिंबीर किंवा मेथी किंवा पालकची भाजी जशी चिरतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही पानं चिरून घेऊ शकता. तर पहा, त्यानंतर ना आपल्याला इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या मी इथे थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत, म्हणजे कसं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अख्ख्या राहणार नाहीत. त्यानंतर ना आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून पाणी न घालता हे मिश्रण छान असं वाटून घेतलंय. तर पाहू शकता तुम्ही, इथे 1-2 मिनिटातच मस्त असं हे ओव्याच्या पानाची छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. इथे जे मिक्सरच्या भांड्याच्या झाकणला जे थोडंसं ग्रेव्ही लागलेली आहे ती आपण काढून घेऊ. तर पहा, हे मिश्रण करत असताना आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केला नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण घालू शकता. पण कसं आपली ही रेसिपी आहे ती लहान बाळं खाणार आहेत, म्हणून आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं प्रमाण घातलं नाही. तर पहा, आता आपण हे मिक्सरचं भांडं साईडला ठेवू आणि एक काचेचं पसरट भांडं घेऊ. तुमच्याकडे जर काचेचं भांडं नसेल तर स्टीलचं भांडं वापरलं तरी चालेल, पण थोडंसं खोलगट आणि पसरट घ्यायचं आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये पीठ तयार करायचं आहे. आता आपण ही पानांची जी ग्रेव्ही होती ती सर्व व्यवस्थित अशी या भांड्यामध्ये ओतून घेऊ. काहीच व्हायला जायला नको, म्हणून आपण मिक्सरच्या भांड्याला थोडीशी ग्रेव्ही लागलेली आहे ती पाणी ओतून व्यवस्थित असं सगळं मिक्सरचं भांडं धुवून घेऊ.
व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्सरच्या भांड्याला जी लागलेली आहे ग्रेव्ही ती काढून घेऊ. ओव्याची भजी खाण्यापेक्षा तुम्ही ओव्याच्या पाण्याची ही रेसिपी नक्की करा. बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार. आणि त्याचबरोबर रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याचबरोबर तुमचे मित्रमैत्रिणींना सुद्धा ही रेसिपी शेअर करा. आता त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्याचं जे झाकण असतं त्यालासुद्धा ही थोडी ग्रेव्ही लागलेली आहे, तर तीसुद्धा आपण थोडं पाणी घालून व्यवस्थित अशी काढून घेऊ. तर पहा, आपल्याला इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही ग्रेव्ही काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. अगदी घरच्या साहित्यांमध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत. गव्हाचे पीठ तर सगळ्यांच्या घरामध्ये असते. तर पहा, इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर आपण इथे 3 चम्मच बेसन पीठ घेणार आहोत. बेसन पिठामुळे आपण जी रेसिपी तयार करणार आहोत त्याला छान असं बाइंडिंग येतं, म्हणून आपण इथे जास्त नाही, फक्त 3 ते 4 चम्मच बेसन पीठ वापरलं. त्यानंतर अर्धा चम्मच पांढरे तेल घातले आणि चवीनुसार मीठ म्हणजे पाव चम्मच मीठ घालून घेतले. त्यानंतर आपण इथे चिमूटभर हळद घालून घेऊ. आता आपण हे सर्व कोरडे मसाले आणि जी ग्रेव्ही आहे आणि हे पीठ स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पहा, आपण इथे पाणी ओतायची घाई करायची नाही. प्रथम हे कोरडे मसाले आहेत ते सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. म्हणजे कसं आहे, एका बाजूला मीठ एका बाजूला मसाला असं राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर करू शकता. थोडं चवीपुरती तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही इथे अर्धा चम्मच चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण इथे थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला या रेसिपीसाठी किती पाणी लागले आहे, म्हणजे 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण किती पाणी लागले ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगेल. तर पहा, आपल्याला इथे जास्त एकदम पाणी ओतून घ्यायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. मितवा मराठी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या अशा पराठे किंवा धपाट्यांच्या रेसिपी पाहू शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर लहान बाळांच्या टिफिनसाठी सुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. त्यामुळे या चॅनलवर जाऊन तुम्ही वेगवेगळ्या अशा रेसिपी पाहून तुमच्या लहान बाळांचा टिफिन हेल्दी तयार करू शकता. तर पाहू शकता तुम्ही, ते मस्त असं हे बॅटर तयार झालं आहे. जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. आपल्याला हे बॅटर आहे ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, कोणतंही बॅटर तयार करत असताना जेवढं तुम्ही ते व्यवस्थित असं मिक्स करणार तेवढी आपली जी ही रेसिपी आहे ती खूप छान अशी चविष्ट होते. म्हणजे कसं, आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे त्याला छान असा एक संगपणा येतो आणि आपण जी रेसिपी करणार आहोत ती छान अशी फुलते. तर पहा, आपल्याला हे बॅटर तयार करण्यासाठी आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले तर आपल्याला जवळजवळ 2 वाटी पाणी लागले. म्हणजे आपण इथे 2 वाटी पाणी घालून हे छान असं मिश्रण तयार केलंय. तर पाहू शकता तुम्ही, आपलं हे छान असं बॅटर तयार झाले. आता वेळ न घालवता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, आता आपण इथे गॅसवर पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तेल आता आपण उलटण्याच्या सहाय्याने थोडंसं पॅनमध्ये पसरवून घेऊ. म्हणजे कसं, आपण जी रेसिपी तयार करणार आहोत त्याच्या सर्व बाजूने तेल लागेल आणि आपली रेसिपी व्यवस्थित होईल. तर पहा, आता व्यवस्थित असं तेल पसरून झालं. आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर पळीच्या सहाय्याने या पॅनमध्ये हलक्या हाताने ओतून व्यवस्थित असं पसरवून घेऊ. पहा, ज्या पद्धतीने आपण इथे पाण्याचं प्रमाण वापरले त्या पद्धतीने जर तुम्ही हे बॅटर तयार केलं तर बॅटर पहा व्यवस्थित असं तयार होतं आणि ते पॅनमध्ये घातल्यावर सुद्धा व्यवस्थित असं पसरलं जातं. तर पहा, ज्यावेळेस आपण हे बॅटर पसरवत असतो त्यावेळेस आपला हा जो पॅन आहे तो व्यवस्थित तापलेला पाहिजे. म्हणजे कसं, बॅटर व्यवस्थित असं पसरलं जातं. तर मग काय करायचं, ज्यावेळेस आपण पॅनमध्ये हे बॅटर ओततो त्यावेळेस गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि मग अशा प्रकारे बॅटर पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची. त्यानंतर आता आपण इथे जी कढीपत्त्याची पानं असतात ती स्वच्छ धुवून बारीक चिरून या बॅटरवरती पसरवून घ्यायची. त्यानंतर थोडंसं चवीपुरती इथे मी चिली फ्लेक्स वापरलं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे बॅटर तयार करताना सुद्धा चिली फ्लेक्स वापरू शकता आणि मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा, अशा प्रकारे आपण इथे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही इथे जी लाल मिरची पावडर असते ती पसरवून घ्यायची.
आता आपण इथे गॅसची फ्लेम स्लो करून झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं. 2 मिनिटं झालेली आहेत. तर पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. आता आपण या डोस्याला हलक्या हाताने पलटी मारून घेऊ. त्या अगोदर आता आपण काय करायचं, आता आपण या बॅटरवरती जी चिली फ्लेक्स आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत ती व्यवस्थित अशी या डोस्याला चिपकून राहावी म्हणून आपण इथे डोस्याच्या वरती थोडंसं तेल ओतून घ्यायचं आणि मग डोसा पलटवून घ्यायचं. जर आपण डोस्याच्या वरच्या बाजूला तेल घातलं नाही तर मग ते आपण पलटी दिल्यानंतर चिली फ्लेक्स आणि कढीपत्ता करपून जाईल, म्हणून आपण थोडंसं तेल ओतून घ्यायचं. आता 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण हा डोसा शिजवून घेतलाय. आता आपण त्याला पलटी देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे अगदी कमी तेलामध्ये किती छान असा हा डोसा तयार झालाय. 1-2 मिनिटातच आपला हा छान असा ओव्याच्या पानांचा डोसा तयार झालाय. किती छान आहे ना, झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर चमचमीत आणि झणझणीत सुद्धा आहे. काहीतरी झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी खायची असेल तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही डोसे ट्राय करू शकता. आता आपण हा गरम गरम डोसा आहे तो एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मग थंड झाल्यानंतर तो आपण डब्यामध्ये ठेवू. रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला मोठी वाटली असेल, पण ओव्याची पाने घ्यायची, चिरायची, नाहीतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची. त्याची छान अशी बारीक प्युरी झाल्यानंतर त्याचं छान असं बॅटर तयार करायचं आणि छान असे आपले हे डोसे तयार करायचे. आता त्याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा डोसा तयार करून घेऊ. आता दुसरा डोसा तयार करताना ऑलरेडी आपला हा पॅन आहे तो तापलेला आहे, म्हणून इथं गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण हे बॅटर ओतून घ्यायचं आणि मग हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या बॅटरवरती बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून आपण हा उत्तप्पा असा डोसा तयार करू शकतो. आता त्याच पद्धतीने आपण पुन्हा एकदा चिली फ्लेक्स घालू आणि त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालू आणि हा डोसा 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊ. आता झाकण ठेवून 1 मिनिटासाठी आपण स्लो गॅसवर हा डोसा शिजवून घेतलाय. आता 1 मिनिट झालेलं आहे. झाकण काढून पाहू शकता तुम्ही आपला डोसा मस्त तयार झालाय. आता त्याला पलटी देऊन घेऊ. पलटी देऊन झाल्यानंतर सुद्धा आपण झाकण ठेवून 1 मिनिटासाठी हा डोसा शिजवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे दुसरा सुद्धा आपला हा झटकन आणि पटकन डोसा तयार झालाय. अशा पद्धतीने तुम्ही लहान बाळांचा टिफिन सुद्धा हेल्दी आणि पौष्टिक तयार करू शकता. व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल किती छान असा याला कलर सुद्धा आलाय आणि छान असा पातळ सुद्धा आपला हा डोसा तयार झालाय. ओव्याच्या अशा पद्धतीने रेसिपी खाल्ल्यामुळे स्किन सुद्धा चांगली राहते आणि त्याचबरोबर आपली पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित राहते, म्हणजे गॅस वगैरे असं होत नाही. अशा प्रकारे स्वादिष्ट चमचमीत ओव्याच्या पानाचे डोसे संध्याकाळपर्यंत सुद्धा मऊसूत राहतील. तर पाहू शकता तुम्ही किती छान असे हे पातळ आणि चमचमीत असे हे डोसे तयार झालेत आणि त्याचबरोबर दोन्ही बाजूने किती छान मस्त असे व्यवस्थित शिजलेत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ओव्याच्या पानाची रेसिपी करा आणि रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हे डोसे दह्यासोबत, नाही तर मग ओल्या खोबऱ्याची जी चटणी असते त्यासोबत, नाहीतर मग पुदिन्याची चटणी, नाहीतर मग टोमॅटोच्या सॉससोबत सुद्धा तुम्ही हे डोसे खाऊ शकता. चला आता ही स्वादिष्ट चमचमीत अशी ही रेसिपी आपल्या छोट्या टेस्टरला टेस्ट करायला देऊ. छोट्या टेस्टरसाठी आपण इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण खूप कमी वापरले. फक्त वरूनच थोडीशी चिली फ्लेक्स वापरली. रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला ही रेसिपी मोठी वाटली असेल, पण आपला हा हेल्दी आणि पौष्टिक डोसा फसायला नको म्हणून इथे छान अशा व्यवस्थित अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ओव्याच्या पानांचे भजी करण्याऐवजी अशा प्रकारे हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ तयार करा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या या छोट्या टेस्टरच्या म्हणजे मीतच्या कमेंट्सवरून तुम्हाला समजले असेल की आपली ही रेसिपी किती टेस्टी झाली आहे. आणि अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी आपल्या या मितवा मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याने तर पहिल्या घासापासूनच मला थँक्यू बोलायला सुरुवात केली. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला हेल्दी आणि पौष्टिक डोसा तयार करून घालू शकता. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. आणि त्याचबरोबर रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार.